नमस्कार. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. हा श्लोक अगदी आपण आपल्या लहानपणापासून दररोज म्हणतो. आजींनी आपल्याला हा शिकवलेला श्लोक इतका जुना आहे की त्यांच्याही आजींनी त्यांना शिकवला असेल. तुम्हाला वाटत असेल भर दुपारी संध्याकाळचा दिवे लावणीचा श्लोक का बाबा? तर आपण दररोज म्हणतो, परंतु आरोग्यम धनसंपदा ह्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य आपली सर्वात मोठी संपत्ती आणि आपली जबाबदारीही आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाहीये. तर आजच्या या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सकलम तर्फे मी सपना जावर आपले सगळ्यांचे स्वागत करते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण बरेच दिवस साजरे करत असतो. वर्ल्ड डे, जागतिक दिन ही संकल्पना खूपच व्यापक आहे. कधी चॉकलेट डे, कधी फादर्स डे, कधी मदर्स डे, तर कधी व्हॅलेंटाईन डे किंवा म्युझिक डे, योगा डे. बरेच असे दिवस आपण वर्षात काही ना काहीतरी साजरे करत असतो. तसेच जागतिक आरोग्य दिन, वर्ल्ड हेल्थ डे हा आज आपण 7 एप्रिल या दिवशी सेलिब्रेट करतो. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की जागतिक आरोग्य दिन म्हणजे नेमकं काय किंवा आपण तो कशासाठी सेलिब्रेट करतो. तर 1948 मध्ये जिनेवा येथे काही आरोग्यविषयक तज्ज्ञ मंडळींनी मिळून एक संस्थेची उभारणी केली, ज्याचं नाव होतं जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण हू म्हणतो किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आरोग्य ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे, त्यामुळं त्याचा आदर करणे हे आपलं कर्तव्य किंवा धर्म आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. यावरूनच मला एक संस्कृतचा श्लोक आठवतोय. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. याचा अर्थ असा की कोणतेही कर्तव्य किंवा धर्म पार पाडण्यासाठी शरीर हेच पहिले आणि मुख्य साधन आहे. म्हणजेच आपले जर आरोग्य उत्तम असेल तरच आपण आपली प्रगती करू शकतो. दरवर्षी WHO द्वारे एखाद्या विशिष्ट आरोग्यविषयक विषयावर लक्ष केंद्रित करून वर्षभर त्याच्यावर आपण काम करत असतो. म्हणजे ही संस्था काम करत असते, तर त्याला आपण थीम म्हणू शकतो. मग प्रत्येक वर्षाचं त्यांचं काहीतरी थीम असतं आणि त्या थीमनुसारच जगभरात ती संस्था किंवा त्यांचे जे ब्रांचेस आहेत, शाखा वगैरे ज्या आहेत, ते त्याच्यावर काम करत असतात. थ्रू बरेच NGO थ्रू किंवा रोटरीच्या माध्यमाने, बऱ्याच वेगळ्या संस्थेच्या माध्यमाने आपण त्या थीमवर काम करत असतो. तर आपण एक 3-4 वर्षाच्या मागचे आढावा घेऊया की नेमकं कसं ते काम करत असतं. तर 2022ची जी थीम होती ती होती अवर प्लॅनेट अवर हेल्थ, म्हणजे आपला ग्रह आणि आपले आरोग्य. कोविडचा काळ असा होता की कोणी विसरू शकत नाही तो काळ. एक वेगळंच संकट आपण अनुभवलं आणि तेवढंच ते आपण एन्जॉय पण केलं. तर कोविडच्या काळानंतर प्रत्येकाला ही जाणीव झाली की जोपर्यंत आपली पृथ्वी किंवा आपलं पर्यावरण जे काही आजूबाजू जे आहे ते जोपर्यंत सुरक्षित नाही तोपर्यंत ही जी मानव प्रजाती आहे ती सुरक्षित नाही आहे. तर त्या अनुषंगाने त्यांनी ह्या ग्लोबलायझेशनच्या, डिजिटलायझेशन म्हणा किंवा आजच्या ह्या पॉल्युशनच्या काळामध्ये जे काही वेगळे आजार वगैरे होत आहेत त्याच्यावर काम करायचं, त्याच्यावर फोकस करायचं, असा हा 2022चा थीम होता, अवर प्लॅनेट अवर हेल्थ. 2023 मध्ये त्यांची 75वी जयंती होती. तर त्यावेळेस त्यांचं आपलं जे थीम होतं तर हेल्थ फॉर ऑल, म्हणजे सर्वांसाठी आरोग्य. आणि त्यांचं मुख्य उद्दिष्टच हे आहे लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे. 2024ची जी थीम आली, माय हेल्थ माय राईट, म्हणजे माझे आरोग्य माझा अधिकार किंवा माझा हक्क असं आपण म्हणू शकतो. म्हणजे WHO नुसार जी व्याख्या आहे आरोग्याची, आरोग्य म्हणजे फक्त काय बाबा एखाद्याला वाटतं की मला ताप येत नाही किंवा मला काही जखम झाले नाही काही किंवा मी कधी आजारी पडत नाही, तर फक्त रोग नसला म्हणजे तुम्ही निरोगी आहे असं होत नाही. तुम्ही
शारीरिक स्तरावर किंवा मानसिक स्तरावर, आणि फक्तच शारीरिक मानसिक नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा सदृढ असणे गरजेचे आहे. WHO असे पण सांगते की आरोग्य ही केवळ एक डॉक्टरी संकल्पना नसून ती एक जीवनशैली आहे, संपूर्ण जीवन पद्धती आहे. तर त्याच्यावर काम करण्यासाठी म्हणून 2024चे जे थीम होतं, माय हेल्थ माय राईट, माझा हक्क माझे आरोग्य. दर्जेदार आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चांगले पोषण, एक सुरक्षित घर, हे सर्व मिळणे प्रत्येक माणसाचा हक्क आहे असं WHO सांगते. तर आपण आता 2025चं थीम पाहूया. ते थीम होतं हेल्दी बिगिनिंग्स अँड होपफुल फ्युचर, म्हणजेच निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य. यामध्ये त्यांनी माता भगिनी आणि नवजात बालकांचं जे आरोग्य आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. बऱ्याच वेळेला प्रसूती दौरान किंवा काही ना काही कॉम्प्लिकेशन्समुळे बरेच नवजात बालकांचा मृत्यू होतो. तर त्यांचं ते मृत्यू दर कमी करणे आणि जी काही नवीन पिढी जन्माला येते ती निरोगी असणे, कारण की म्हणतात राष्ट्राचं भविष्य जे आहे ते येणाऱ्या पिढीवर अवलंबून असतं. जितका आपला तरुण वर्ग सक्षम असेल किंवा जितका आपला तरुण वर्ग निरोगी असेल तेवढंच ते राष्ट्र प्रगतीकडे पुढे जाणार आहे. मी स्वतः एक इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजची मेंबर आहे. तर इनरव्हीलची मेंबर असताना मला अजून आठवत आहे ब्रेस्ट फीडिंग डे, हा डे, तो डे, आणि आम्ही क्लबतर्फे CPRला वगैरे जाऊन त्या नवीन तिथल्या ज्या प्रसूतीगृहात जाऊन त्यांना काय मदत होती आहे का, किंवा नवीन बालकांना काय हवं आहे काय, अक्षरशः छोट्या छोट्या मच्छरदाणे, आता तिथे बरेच मच्छर होते तर आम्ही त्या वर्षी आम्ही मच्छरदाणींचं वाटप केलं होतं. तर क्लबतर्फे बरेच काही ना काही कार्य चालू असतात. ठीक आहे, मुद्द्याकडे वळूया. जसं 2025चं थीम होतं तसं 2026 जे की पूर्णपणे तुम्ही बघताय टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, AI वर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण म्हणतोय. तर आता आपण बघतोय जेनझी वगैरे जे म्हणतोय, जनरेशन झेड, साधारणतः 1997 ते 2012 पर्यंत जी पिढी जन्माला आली आहे त्याला आपण जेनझी म्हणतो. म्हणजे इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगातच त्यांचा जन्म झालाय, त्यामुळे टेक्नॉलॉजी तर हवीच हवी. जेनझी नंतर आली पुढची पिढी झेन अल्फा. 2010 पासून ते आज तागात 2024-25 पर्यंत या काळात जी जन्मलेली मुलं आहेत ती या जनरेशन झेन अल्फामध्ये मोडतात. आणि त्यांच्या तर जन्मापासूनच त्यांना AI म्हणा किंवा इंटरनेट वगैरे एकदमच ते अगदी छोटी छोटी बाळ असतानाच त्यांना हे सगळं अवेलेबल आहे. त्यांचं शिक्षण सुद्धा सगळं जास्त ऑनलाईन किंवा व्हिज्युअल ऑडिओ व्हिडिओद्वारे असं, किंवा एक थोडक्यात आपण म्हणू शकतो आजकालची लहान लहान मुलं सुद्धा एलिक्झा म्हणा किंवा सिरी म्हणा पटकिनी ते अडॉप्ट करतात. ते म्हणतात एलिक्झा प्ले दिस सॉन्ग. तर एवढी छोटी, आपण म्हणतो बापरे, आपण त्यांचं कौतुक करत असतो की इतकी छोटी मुलं आहेत, 2-3 वर्षाची मुलं एलिक्झाला बघा सांगते. त्यांचा जन्मच त्या अशा स्मार्ट युगात झालाय, तर ते कसे अपवाद असणार. त्यांना अशाच पद्धतीने शिकण्याची सवय असल्यामुळे तासन तास ते स्क्रीन समोर वगैरे, तर ते वेगळ्या समजताय, वेगळा विषय आहे तो तरुण वर्गाचा, ते आपण बोलूया थोड्याच ह्याच्यात. पण तज्ज्ञांच्या नुसार 2025 पर्यंत सर्वात जास्त पिढी जर असेल तर म्हणजे ही जेन अल्फाची लोकसंख्या सगळ्यात जास्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण आज इथे 7 एप्रिल 2026 या दिवशी आपण बोलतोय. तर या वर्षीची जी थीम आहे ती आपण डिस्कस करूया पहिला. तर 2026ची जी थीम आहे ती आहे डिजिटल हेल्थ सेक्युअर अँड ॲक्सेसिबल केअर फॉर ऑल. थोडक्यात किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण आपल्या आरोग्याला कसं सहाय्य करून आपण त्याला घेणार आहोत. तर आज तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आपण बरंच काही साध्य करू शकतोय.
एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं तर समजा आपल्याला चक्कर येते, तर ती चक्कर का येते बाबा? ऍसिडिटी झाली आहे, मळमळ होते, त्याच्यामुळे थोडं डोकं गरगरतंय, चक्कर येते का? तुम्हाला व्हर्टिगोचा प्रॉब्लेम आहे म्हणून चक्कर येते का? तुमच्या ब्रेनमध्ये काही थोडा बहुत प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्हाला चक्कर येते का? तुमची शुगर फार लो झाली आणि त्यामुळं चक्कर येते? तर ते अनेक कारणं होऊ शकतात, पण त्यातलं नेमकं कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानाची किंवा टेक्नॉलॉजीची हेल्प असेल तर तुम्ही फार त्याचा फायदा घेऊ शकताय. तर आजच्या या डिजिटल युगात आपण जसं सांगितलं, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तिन्ही स्तरांवर सुदृढ होणे आवश्यक आहे. आणि त्याला जर तसं सुदृढ ठेवायचं असेल तर तंत्रज्ञानाची जोड आपल्याला घ्यावीच लागणार. ते अनिवार्य आहे आपल्याला. टेक्नॉलॉजी जर आपण म्हणायला गेलं, तंत्रज्ञान ही खरं तर दुधारी तलवार आहे. त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. टेक्नॉलॉजीमुळे बरेच दुर्धर रोग जे आहेत फार आपण म्हणजे अर्ली स्टेजवर त्यांना डिटेक्ट करू शकतो. जर कॅन्सर वगैरे आपण म्हणतोय, अगदी अर्ली स्टेजला जर डिटेक्ट झाला तर आपण त्या रुग्णाचा जीव वाचवू शकतोय. तर कसा त्याचा वापर करायचा आहे तंत्रज्ञानाचा हे तरुण वर्गाने पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. तरुण वर्गाला मी दोष देऊ इच्छित नाहीये, कारण की बरेच लोक म्हणतात नाही आजचा तरुण वर्ग असा आहे, तासन तास लॅपटॉपच्या समोर बसतो, त्यांना आपल्या आरोग्याविषयी तेवढी जागरूकता नाही आहे, किंवा बेरात्री रात्री आहाराची ज्या त्यांच्या सवयी आहे, कधी पण खाणे, कधी पण उठणे, काही असे बरेच काही समस्या म्हणू शकत नाही असं बरेच लोक म्हणतात. पण मला असं वाटतं कुठेतरी की फक्त तरुण वर्ग याला जबाबदार नाहीये. त्यांच्या ह्या समस्या आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यावर आपण काय करू शकतोय, काय उपचार करू शकतोय हे आरोग्य दिनानिमित्त आपण थोडक्यात डिस्कस करूया. तर आजच्या या जनरेशनला अगदी झटपट निकालाची अपेक्षा असते. इन्स्टंट त्यांना सगळे रिझल्ट्स हवे असतात. चूक त्यांची नाही आहे. त्यांनाही आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये बरेच समस्यांनी वेढलेलं आहे. सगळ्यात पहिली समस्या म्हणजे स्क्रीनचा अतिवापर. तासनतास स्क्रीन समोर बसणे, टॅबलेट समोर, किंवा वर्क फ्रॉम होमची जी आजकाल आहे, तर तुम्हाला गत्यंतरच नाहीये, तुम्हाला लॅपटॉप समोर तेवढे तास बसावेच लागणार. तर मला असं म्हणायचं तरुण वर्गाला की बाबा त्याच्यावर छोटे छोटे उपाय करा. की एक समजा आपण एक दर अर्ध्या तासाने काम करतोय तर लॅपटॉप स्क्रीन समोरून 1-2च मिनिटं नजर तुमची बाजूला करा. शक्य होईल तर बेडरूममध्ये मोबाईल घेऊन जाऊच नका. ते अतिउत्तम, कारण की हे जे रेज आहेत ते कुठे ना कुठे तुमच्या शरीरावर परिणाम करणारच आहात. आणि असं तासनतास टॅबलेट समोर किंवा लॅपटॉप समोर बसल्यामुळे फक्त डोळ्यांचेच विकार होत नाही, तर तुम्हाला मानेचे त्रास उद्भवतात किंवा पाठीच्या कण्याचे त्रास उद्भवतात. तर त्यासाठी तुम्हाला योगा किंवा कुठलाही फॉर्मचा एक एक्सरसाइज, मी असं म्हणत नाही योगा, फक्त तुम्हाला जो काही जे काही तुमची आवड असेल, कुणाला डान्स नृत्य आवडत असेल तर तो डान्स क्लास किंवा झुंबा वगैरे सारखा एखादा क्लास जॉईन करावा, किंवा योगा आवडत असेल तर योगासनं करावीत. कुणाला वॉकिंगचा आनंद असेल, जॉगिंग वॉकिंग करू शकताय, स्विमिंग करू शकताय, सायकलिंग करू शकताय. बरेच फॉर्म्स आहेत. फक्त इम्पॉर्टंट आहे की दिवसाची जेव्हा 24 तासाचा दिवस आहे तर त्यातली 24 मिनिटं, मी फक्त म्हणते 25-30 मिनिटं जर आपण आपल्या शरीराला दिली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर स्क्रीनचा अतिवापर टाळा, सगळ्यात पहिला जे करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आला आहार विषयक जर आपण बोलायला गेलो तर आजच्या काळामध्ये जंक फूडकडे वळण्याची तरुण वर्गाची फार त्यांची प्रवृत्ती जी आहे, जंक फूड किंवा लेट नाईट खाणं, स्विगी, झोमॅटो 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळं रात्री बेरात्री सुद्धा 12 वाजल्यानंतर सुद्धा लोक खायला कमी करत नाही. मला असं वाटतंय निसर्गाच्या सोबत जर आपण चालूया, निसर्गामध्ये तुम्ही बघा पशु पक्षी वगैरे 6 वाजले 7 वाजल्यानंतर ते दाणा सुद्धा टिपत नाहीत.
पाणी सुद्धा पित नसणार, कारण की आवाज वगैरे त्यांचे पक्ष्यांचे पूर्णपणे बंद होतात संध्याकाळी जर बघितलं. तेच तुम्ही सकाळी जर 4-4:30ला वगैरे बघता, माझी स्वतःची स्थिती मी सांगते, डेली डेली म्हणजे अक्षरशः दररोज माझी जी झोप उघडते ते सगळ्या अशा छान अशा चिमण्यांच्या वगैरे आवाजाने, कोकिळेच्या स्वराने, आणि मला खूप म्हणजे खूप आनंद होतो. 5-5:30 नंतर त्यांचं जे असं चालू होता आवाज, आणि कितीदा ते मी उठून मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला ऑडिओ, आणि मला आनंद मिळतो तो. तर शक्य होईल तर लवकर झोपायला जा, वेळेत झोपायला जा. रात्री खाणं टाळा. संध्याकाळी 7च्या अगोदर जर शक्य होईल तर जेवण जे आहे, अर्ली डिनरची जी पद्धती आहे ती अवलंबा. आणि रात्री लवकर निजा, लवकर उठा. अगदी लहानपणापासून आपण हे म्हणतो अर्ली टू बेड अर्ली टू राईज, पण ते खरोखर अवलंबलं पाहिजे. फक्तच बोलण्यामधून होणार नाही, ते कृतीत पण दिसायला पाहिजे. आणि या आहाराच्या जर तक्रारी असतील तर मग परत आपल्याला पोटाचे विकार होणार आहेत, इंडायजेशन आहे, मेटाबॉलिझम रेट कमी जास्त होणार आहे. आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे जो की आहे ओबेसिटी. ज्या रीतीने आपल्या देशात ओबेसिटीचं प्रमाण वाढत आहे, किंवा शुगर पेशंट्सचं, किंवा आता तुम्ही बघा कुठलं पण साधारण कुणाला पण विचारलं तर डायबिटीस हा अगदी नॉर्मल झालाय लोकांसाठी. डायबिटीस, शुगर, हा मला शुगरची गोळी आहे, बीपीची गोळी आहे, अगदी छान ते सांगताना त्यांना असं काही वाटत नाही, नॉर्मल सारखी त्यांची उत्तरं असतात. पण हे जे रोग आहेत ते कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला घातक करणारे आहेत. डायबिटीसच्या ज्या आपण गोळ्या वगैरे घेतो ते कुठे ना कुठे तुमच्या इंटरनल ऑर्गन्सवर हळूहळू का होईना काम करत असतात. त्यामुळं शक्य होईल तेवढं नॅचरोपॅथीकडे वळा, किंवा नॅचरली त्या डायबिटीसला हील करण्याचा प्रयत्न करा. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर आजची झेन-झी म्हणा, झेन अल्फा म्हणा, किंवा जी नवीन येणारी पिढी झेन बीटा म्हणा, त्यांना एवढंच सांगायचं आहे की मोबाईल जसं तुम्ही रोजच्या रोज चार्ज करत असताय, 100% चार्ज झाल्याशिवाय तुम्ही बाहेर सुद्धा पडत नाही, तसंच तुमच्या शरीराचा पण चार्ज तुम्ही स्वतः घ्या. रोजच्या रोज व्यायाम करा, आहारावर लक्ष द्या, पुरेशी झोप आहे, 7-8 तास तरी मिनिमम झोपायला हवं. त्यामुळे तुमचं मेमरी, कॉन्सन्ट्रेशन सगळंच वाढतं. तर त्यावर लक्ष द्या. आणि हे सगळं केल्यामुळे जे काही आजार बळकावणार आहेत नंतर, त्यावर तुम्ही सुरुवातीलाच आळा घालू शकताय. या डिजिटल युगात सर्व काही रेंटवर आहे, पण तुमचं शरीर मात्र रेंटवर मिळणार नाही. तर त्यामध्ये शक्य होईल तितका वेळ इन्व्हेस्ट करा. निरोगी शरीरच तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करेल. असो, आपण विषयापासून परत थोडं बाजूला हटतोय. तर फक्त शारीरिक असा त्रास आजच्या तरुण पिढीला नाही आहे, त्यांना मानसिक त्रासाचं पण म्हणजे खूप जास्त प्रमाणात भारतामध्ये डिप्रेशन किंवा इन्सोमेनिया म्हणतात, किंवा बरेच मानसिक आजार आत्ता तरुण पिढी त्यामधून जात आहे. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला योगाचा अवलंब, किंवा मेडिटेशन असेल, किंवा ओंकार साधना असेल, खूप कमी वेळ त्याला असं तासनतास साधूसारखं आपल्याला काय मुद्रा घेऊन बसायची नाहीये. सकाळची तुम्ही 7-8 मिनिटे जरी दिली, भ्रामरी प्राणायाम, किंवा थोडंसं ओंकार साधना असेल, किंवा भस्त्रिका, कपालभाती, बरेच, तो एक वेगळा पॉडकास्ट आपण करूया योगावरती, कारण की मी योगा फॅन आहे आणि मला योगाविषयी खूप जास्त आदर. आपल्या भारतीय कला म्हणू या किंवा योगशास्त्र म्हणू, ते फक्त एक कला नाही आहे, तर तो संपूर्ण एक जीवन पद्धती, एक जीवनशैली आहे. आणि योगशास्त्र खूप मोठं आहे, त्याला एक वेगळा एपिसोड करावा लागेल. नक्की आपण सकलमतर्फे आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये योगाबद्दल थोडं डिटेलमध्ये जाऊया. आज आपण जे बोलतोय आरोग्यविषयक, तर आरोग्यविषयक बोलताना मला फक्त आणि फक्त हेच सांगायचं आहे की तरुण पिढीला जे काही आपले समस्या आहेत आजच्या आरोग्याच्या, त्यावर काम करायला हवं. आणि एक सुदृढ पिढी
आपल्या देशासाठी सुदृढ पिढी म्हणा किंवा तणावमुक्त पिढी आपण एक उभी करूया, हेच आजच्या या जागतिक आरोग्य दिनाबद्दल आपण म्हणजे माझं एक छोटंसं मत होतं ते सांगून आपण मला वाटतं इथे थांबूया. तर पुन्हा एकदा शेवटी सकलमतर्फे आपल्याला जागतिक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण असेच हसत राहा. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी. थँक यू.